प्रकाश आयरे जो आमच्या ऑफिसवर हल्ला करणारा हा पहिला हल्लेखोर, त्या हल्लेखोरांनी त्याला पकडलं, अमुक झालं, त्याला नंतर पडती मिळाली, नगरसेवकाचं तिकीटच मिळालं हल्ला केल्यामुळे. यांनी भर कोर्टात सांगितलं, होळंबे पाटील जज होते, सर आम्ही यांना विचारतो यांना काय पाहिजे, हे काय बोलतच नाहीत. आम्ही यांना विचारतो की तुम्हाला काय पाहिजे तर सांगा, ते सगळं आम्ही देतो, हे काय मागतच नाहीत आमच्याकडे. वकील होते अधिक शिरोडकर शिवसेनेचे. तर होळंबे पाटील त्यांना सांगितलं तुम्ही कॉम्प्रोमाइज करा आणि चर्चा वगैरे करा. तर मी म्हटलं मला काही नको आहे, मला फक्त शिवसेनेने या हल्ल्याबद्दल माफी मागावी. आता बाळासाहेब थोडीच माफी मागतायत, त्यामुळे ते काय झालं नाही. पण हे भर कोर्टात झालेलं आहे की आमच्याशी हातही मिळवत नाहीत. असा हा शिवसैनिक आहे. माझा शिवसैनिकांशी कालपासून फोनवर संबंध असतो. मला शिवसेनेत चाललेली प्रत्येक घटना माहिती असते आणि माझ्या पेपरमध्ये शिवसेनेतल्या भांडणांच्या ज्या बातम्या आल्या आहेत. दिगंबर कांडरकरला तिकीट नाही दिलं तेव्हा रात्री 1 वाजता तो माझ्या ऑफिसवर आलेला होता. मला एकदा राज ठाकरेंनी असं सांगितलं की आम्ही दुपारनंतर बाळासाहेबांना भेटत नाही, सकाळी भेटतो. तर मी म्हटलं का? नाही दुपारी तुमचा पेपर येतो ना 2 वाजता. मग ते झोपून उठल्यावर ते बघितल्यावर त्यांचं डोकं फिरतं, त्यामुळे त्याला सकाळीच असं मला गमतीत त्यांनी सांगितलं होतं. सो दिस इज बाळासाहेब. मी एक दिवस पुस्तक लिहिणार आहे बाळासाहेबांवर, माझ्या खूप आठवणी आहेत. आणि शेवटची मी मुलाखत घेतली त्यावेळेला ते इतके भाऊक झाले होते. मला म्हणाले आपण खूप मुलाखती करूया, पण नंतर ते गेलेच. म्हणजे मला असं वाटतं शिवसेनेबद्दलचं माझं मत ना, मी वैचारिक विरोधक शिवसेनेचा होतो, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा, त्या पद्धतीच्या हिंदुत्वाचा. पण उद्धव ठाकरेंनी सगळं बदलून टाकलं ना. ते आता प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाकडे गेलेले आहेत. शिवसेनेचं लोकशाहीकरण झालेलं आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभावही खूप बदललेला आहे. शिवसेना अधिक आता ज्याला ओपननेस म्हणतात तो आलेला आहे. आणि आज मी शिवसेनेला पाठिंबा अशासाठी देतोय की लढा शिवसेनेचा संबंध नाहीये, लढा लोकशाहीचा आहे. ज्या पद्धतीने शिवसेना फोडली भाजपने, या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने पैशाचं राजकारण केलं, खोक्यांचं राजकारण, हे गंभीर आहे ना. मी उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला फक्त पाठिंबा देत नाहीये, ते निमित्त आहे. मी लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणून मला असं वाटतं की पत्रकार म्हणून आपण आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, महाराष्ट्राने उभं राहायला पाहिजे. आणि उद्या चूक केली तर लिहूच ना.